नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रतीक उडतकर। आज आपण मागील याच्यात वेगळा टॉपिक पाहिला। आज आपण पाहणार आहोत अवयव पद्धत। सराव संच 2.2 मध्ये अत्यंत परीक्षे अशी उपयोगी जी अवयव पद्धत आहे। आपल्याला परीक्षेमध्ये 10वीच्या एसएससी बोर्डच्या एक्झाम मध्ये तीन पद्धती विचारतात, एक अवयव पद्धत, एक पूर्ण वर्ग पद्धत आणि एक सूत्र पद्धत। तर त्यातली आपण पहिली पद्धत आज पाहणार आहोत अवयव पद्धत। तर विद्यार्थी मित्रांनो, गणित वाचा काय आहे? x वर्ग वजा 15x अधिक 54 बरोबर 0। आता अवयव पद्धत सोडवण्याच्या काही ट्रिक्स असतात, ते तुम्हाला माहित पाहिजे। पहिलं काय आहे? चलपद x आहे। x म्हणजे काय? किती असते किंमत? 1। आपण याच्या अगोदर पाहिलो। आणि तिसरं शेवटचं पद काय आहे? 54। हे किती आहे? 54। आता आपल्याला या पहिल्या आणि तिसऱ्या पदाचा गुणाकार करावा लागते। मग 54 एकम 54। आता विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला 54 चे अशा अवयव शोधावे लागतात की त्याची बेरीज किती आली पाहिजे? 15। बेरीज किती आली पाहिजे? 15x। मग आता आपण अशा पद्धतीने अवयव काढू। जसं उदाहरणार्थ 54 एक 54 एक जोडी, त्याच्यानंतर दुसरी 27 दुनी 54, त्याच्यानंतर 18 त्रिक 54, त्यानंतर 9 सक 54, त्याच्यानंतर अजून कोणती सांगा? बस ह्याच जोड्या। आता या जोड्यांच्या लिस्ट मध्ये ही जी लिस्ट आपल्या समोर आहे, आपल्याला काय शोधणं आहे की कुणाची जर गुणाकार केला तर याचा 54 येतेच, पण त्याची बेरीज किती आली पाहिजे? 15x। मग या अवयवांपैकी कोणाची बेरीज 15 येते? बेरीज केली तर 15 येते। 9 आणि 6 तुम्ही सांगा, 18 आणि 3 ची बेरीज 15 येते काय? नाही येत। 27 आणि 2 ची बेरीज 15 येते काय? नाही येत। 54 आणि 1 ची बेरीज 15 येते काय? म्हणजे हे जोडी कटली, हे जोडी कटली, हे जोडी कटली। आता आपल्या जवळ जोड्या कोणत्या उरल्या? 9 आणि 6। याची बेरीज 15 येते, म्हणजे आपल्याला 9 आणि 6 ची जोडी मिळाली। आता बनतात चलपद काय आहे? x म्हणून येते x लिहून टाका। आता राहिला चिन्हाचा विषय, तर चिन्ह कोणते द्यायचे? तर 2 नंबरच्या पुढे काय चिन्ह आहे? वजा। मोठ्या संख्येने वजा लिहून टाका। आता इथं डिपेंड करते तुम्ही कोणतं चिन्ह घेता। मग आता या जर याला गलतीने समजा तुम्ही अधिक दिलो, तर आपला चिन्हाचा नियम काय म्हणते? अधिक वजा वजा। 9 मधून 6 गेले, 3 राहिले, मोठ्या संख्येचे चिन्ह म्हणजे -3। इथं -3 आहे काय? नाही, म्हणजे आपलं उत्तर इथं अधिक चिन्ह चालणार नाही। मग आपल्याला काय देणे? वजा। मायनस मायनस प्लस। 9 6 15, मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजे वजा 15। आता ती जोडी भेटली। आता आपण इथं गणित सोडवून आपण चालू करू शकतो। मग आता इकडे लक्ष द्या, x वर्ग त्यानंतर वजा 9x वजा 6x अधिक 54 बरोबर 0। कारण ही जे फोड असते हे 2 नंबरच्या पदाची काय असते? फोड। 9 आणि 6। आता आपल्याला काय करावं लागते? अवयव पद्धतीमध्ये 2 गट करावे लागतात आणि त्यातलं कॉमन काढावं लागते। x वर्गातला बाहेर काढायचा x, काय काढायचा बाहेर? x। तरी काय उरला कंसात? 1x उरला, म्हणजे x उरला। इथं वजा 9। दुसरं बाहेर काय पडेल? 1 मिनिट थांबा। आणि इथं काय उरले? वजा 6। कारण 9 आणि 6 आणि 54 मध्ये 6 कॉमन निघते, कारण 6च्या पाड्यात हेच जोडी इकडे असला x वजा 9 बरोबर 0। कारण आता जर तुम्ही याला गुणसान तर वरचं भेटेल पाहिजे। x गुणला x वर्ग, x गुणिला 9 9x वजा 6 गुणिला x वजा 6x मायनस मायनस प्लस 9 सक 54। आता जो गट आपला बनलेला आहे तो ऑलरेडी हा गट बनलेला आहे, तो पहिले घ्या x वजा 9। आणि दुसरं इकडे काय उरलेलं आहे? x वजा 6 बरोबर 0। आता विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला 2 गट करा, आपल्याला 2 किमती निघतील, एक x वजा 9 आणि दुसरी x वजा 6। मग x वजा 9 बरोबर 0 आणि x वजा 6 बरोबर 0। म्हणजेच x बरोबर 0 च्या इकडून हे वजा 9 तिकडून गेला अधिक 9, म्हणजेच x बरोबर 0 आणि 9 किती? 9 येते। आणि दुसरी किंमत पहा, x बरोबर हे वजा 7 तिकडून गेला, कारण आपण लहान संख्येकडून मोठ्या संख्येकडे पाठवतो। मग x बरोबर 0 आणि 6 6। मग अशा प्रकारे आपल्याला 2 किमती भेटतील, म्हणजे वर्ग समीकरणाच्या 2 किमती x किती? 9 आणि 6। ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे जर तुम्हाला आणखी नवनवीन व्हिडिओ लागले तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील। धन्यवाद।